तर मी आज आलोय सावळज मध्ये आपल्या नवीन साईडवर. ही बघा आहे आपली नवीन साईड आणि या साईडवर बघा पुट्टी भरून झाली आणि सगळीकडे एक नाही दोन नाही तर तीन हात पुट्टी भरून झाली आणि सगळीकडची पुट्टी घासून पण झाली. आता इथं आपल्याला मारत होता तो म्हणजे प्रायमर काही साईडवर नव्हता त्यामुळे मालकानं सांगितलं प्रायमर आणायचा आहे. मग मालक पुढे ना आम्ही तिथनं परत दुकानाच्या मागच्या साईडला गोडाऊन मध्ये गेलो आणि तिथं आपल्याला काटे घ्यायचे होत्या कारण काट्यानं आपल्याला प्रायमर मारायचं. प्रत्येक फ्लॅट मध्ये गेलो तर ह्या फ्लॅट मध्ये मला काट्या रोलर आणि बार्डी सगळंच गावलं. मग लगेच गावलेला काटे घेऊन दुकानाच्या पुढे आलो आणि आम्ही दुकानापाशी वस्तूवर प्रायमरचं बकेट बी काढून ठेवलं आणि मग लगेच दुकानात ब्रश बी घेतला. तिथनं जाक्षाचा रोलर आणि वॉलेट बी घेऊन आला आणि एवढं सगळं साहित्य घेऊन मी चालू पण साईडवर पोचल्या परवाल तेवढं म्हणलं काट्या की बाबा आणि प्रायमरचं बकेट एक हातात खाली काढून ठेवलं. तिथनं कपडे ती बदल बार्डी पाय ठेवून एका झटक्यात बार्डी फोडून टाकली आणि त्यात मग आम्हाला कुपन बी गावलं. आणि ही हाय वॉलेट हे आपल्याला प्रायमर मध्ये मिक्स करायचं आणि हे प्रायमर मध्ये मिक्स केलं का प्रायमर एकदम पांढरा खडू होता. आता कलर बनवायलाच लई उशीर झाला होता त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रंगवायला चालू केलं. अक्षदादा मी रोजर मारत होतो परवा तेवढ्या एकटा कटिंग करत होता. अरे हे काय झालं परवा कटिंग करायला लागला तर वरचा थोडा बाक्षऱ्याच्या तोंडावर पडला. आता आमचा 3 बेडरूम 2 पॅचेस किचन हॉल सगळ्यालाच प्रायमर मारून झाला आणि आता टाइम झाला ते म्हणजे घरला जायचं. ज्यांचं घर कलर करतो त्यांचा जो फोटो स्टुडिओ आहे बघा इथे आपल्या अक्षराचा फोटो काढायचा. फोटो स्टुडिओ तेवढा आत ना बघा एक नंबर आहे. अक्षरा तिकडे आवरत होता. आता हे जसं पोस्ट सांगेल तसं अक्षरा पोस्ट देत होता एकच नंबर. आता फोटो तेवढा लई क्वालिटी निघली. तुम्हाला पण तुमचा असं वांड फोटो काढायचा असतील आणि सिनेमॅटिक व्हिडिओ करायचा असेल तर एक वेळ विजय फोटो स्टुडिओला नक्की भेट. आणि मग घरला जाता जाता बदाम शेक पेलं आपल्याला जे कुपन गावलेलं नाही त्याचाच फायदा आहे दुसरं काय. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो तेवढं नक्की करा.